काल रात्री आमच्या दोघांचे भांडणं झाले होते खूप भयंकर. असं काहीच म्हटलं नाही म्हणजे खूप कौतुक करते म्हणे तिचं. गुजरातवरून माझ्यासाठी काय आणलं तुला? अच्छा दिले का पहिले? आम्ही तुमच्यासाठी पेनशोरून आणलं होतं, उघडा ना. हॅलो गाईज, आज सकाळी मी थोडी लवकर उठली आहे कारण काल रात्री आमच्या दोघांचे भांडणं झाले होते खूप भयंकर. तर आता त्यांना मनवासाठी मी लवकर उठली आणि मी त्यांना काहीतरी बनवून देणार आहे आज. पहिले त्यांची फेवरेट डिश सकाळी, कारण माणसाचा जो दिल का रिश्ता होता है वो पेट से जाता है, दिल का रिश्ता पेट से जाता है, तो इसलिए मला काहीतरी बनवायला लागेल. ये क्या हो गया? ये क्या? काय गुस्ताखी माफ मोहतरमा. हुक्म आपका था जो मैंने न माना. काय माझ्याकडनं मी काय बोलू आता, मला शब्द नाही सुचून राहिला. ते ग्रीन फ्लॅग काही नसतं. असं मुलींना माहिती का, ते खूप आवडते. घुटण्यावर बसून रोज दिलेलं, घुटण्यावर बसून प्रपोज केलेलं, असं रोज दिलेलं, असं काहीतरी आवडते मुलींना. पण हे नेक्स्ट लेवल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडे पण धुवून ठेवलेलं आहे. काल जोड काकू आल्या त्या ना, मी खूप बडाई करत होती की म्हणजे तुम्हाला चांगली सून भेटली म्हणे, मस्त शोभा आहे म्हणे, सांगत होत्या. दिसायला किती सुंदर आहे म्हणे. ते तर म्हणते ते आपल्या घरी रीतिका येत नाही का पप्पाच्या दवाखान्यात, ते पार्लर आहे तिच्या आईचं नागपूरला. मी म्हणे गेली तिथं की सगळं एवढं कौतुक करते म्हणे, मला एवढा राग येते म्हणे, दादा म्हणे एवढा चांगला आहे म्हणे दिसायला म्हणे. म्हणजे करते ते मग राग कोण येते तो तारीफ केल्यावर? नाही म्हणजे दादाची तारीफ नाही करत, पण ते फक्त तुमची काय त्या बहिणीचीच खूप तारीफ करते म्हणजे तिचं म्हणणं दोघांची तारीफ करा. अरे तर पार्लर वाली आहे ना, ते पोरीची सुंदरता पाहिजे ना माणसाची, आणि ममाई करा नाही तारीफ तर चांगलं नाही वाटणार. चालू केले म्हणजे पार्लर नाही, म्हणजे ते आता नागपूरला भेटते ना कोणी पण, ती सांगते ना मी जात असते त्यांच्या घरी, खूपच कौतुक करते म्हणे. तुमचे व्हिडिओज खूप त्यांना आवडते ना, त्याच्यामुळं किती गोरा गोरा आहे म्हणे मला म्हणे. गोरा इज नॉट अ कॉम्प्लिमेंट म्हणा, फीचर बद्दल बोल. नाही तिचं म्हणणं दोघांची बुडाई करायला पाहिजे असं म्हणून. ते आता येते म्हणतील असं काही नाही वाटत, रोजची आहे तर तयार झाल्यावरच चांगली दिसतं. काही आहे असं काही म्हटलंच नाही. असं काहीच म्हटलं नाही म्हणजे खूप कौतुक करते म्हणे तिचं, असं म्हणे वहिनीचं. तसंही तू भांडण लावतो म्हातारा पुढे. काय भांडण लावतो म्हटलं तू म्हातारा पुढ्याची काम करता. थोडे असते म्हातारा बुड्या, म्हातारा पुढा किंवा म्हातारी पुढी तेच भांडण लावायचे काम करतात घरात. असं काही नाही आहे. आणि त्याची कमी तो करतात, म्हातारा तर कोणी आहे नाही. त्या बाया पण करते ज्या रिकामचोट असते. बाया नाही काय, रिकामचोट बाया असते चुकल्या करते. असं काही नाही आहे. जेव्हा आमच्या दोघांचं लग्न झालं त्यानंतर माझी जास्त ओळख झाली लोकांमध्ये, तर मग थोडंसं आणखी कॉम्प्लिमेंट्स भेटायला लागल्या मला. तर ते जे काही आहे ते पुढेच आहे. ओ माय गॉड. आधी पण कॉम्प्लिमेंट भेटत होते, पण जवळचे लोक जे मला ओळखत होते. आता मला सगळं लोक ओळख, खूप सारे लोक ओळख, पूर्ण वर्ल्ड ओळखते म्हणा. लवकरच आता फक्त मराठी वर्ल्ड ओळखते, हिंदी वर्ल्ड पण ओळखायला लागलं. असं थोडी ना, फॉरेन मध्ये पण आपल्याला ओळखतात. हा तर मराठी हिंदी जाते लोकही, हा, जे फॉरेनर्स आहे, इंग्लिश, रशियन, जर्मनी, इथचे तिथचे जे काय म्हणते त्याला, मराठी फॉरेनर्स आहेत त्यांनी ओळखायचं बाकी आहे ना, तर ते लवकरच ओळखतील. त्यांना मराठी शिकायला लागेल तोपर्यंत. गाणं तुझं असंच टाइमपास करून तो मग वेळ झाला की बोंबलं मग तुझ्या ना ओरडला तर ओरडला बीच वरून त्याला तुझ्यामुळेच लेट झाला तर थांब. यानं दिलं का रोज त्याच्या बायकोला? जलेबी लाव. पुढच्या वर्षी हा ट्रायल बॉल होता ना, पहिल्या वर्ष आहे. काय भेटलं नाही तुला? इतकी खोटी बोलते बायको. बापरे बाप, किती खोटारडा आहे शशांक. तुला रोज नाही दिलं मी, तुला रोज नाही दिला. माहितीये का, मी याला रोज दिलं. हा एवढा घाईत होता, हा मोबाईल घेतला आणि हॅपी रोज डे म्हटलं, रोज दिला असं तर असं घेतलं आणि ते झटकलं, पडलं, तुटलं. ते झटकलं, तोडलं, तुटलं, ते चुकून तुटलं. हा आणि नंतर मोबाईल घेतला आणि चालला गेला अंदर घाई का शूट करायचं होतं. आता मला सांग, काम धंद्याच्या टाइमला हे काम करणार आहे का, जेव्हा तिच्या मी म्हटलं तुझ्याकडे खूप टाइम होता, मी म्हटलं मी बिझी होतो. मी तुझी वेट करत होती बाहेर बसून की बा याचा झाला, हा जेव्हा कधी येईन बाहेर हा मी त्याला रोज तर मला 5 मिनिटच लेट झालं. नाही, मी पण बाहेर बघत होती ना, तू जेव्हा कधी आलास तर माझं तुझ्या येण्याबद्दल काही म्हणणंच नव्हतं. तू जेव्हा कधी आलास तर मी तुला बरं, तू कधीपासून म्हणायला लागली? तू ना कधी नाही दिलं मला रोज लग्नाच्या आधी? बापरे, लग्नाच्या दिले नाही, रोज त्याच्या दिवशी दिलं काय? बापरे बाप. आपण कोणते असे डेज बनवले? काय म्हटलं? ते कधी बनवले आपण? हो का? तू पण नाही दिलं त्याला? तुम्ही दिलं का मला? दिलं ना, किती दिवस होतं? कधी दिलं? किती दिवस होतं तुला? मी दिलं. ऑरेंज, पिंक, येलो,
गुलाबी दिलं तर मोबाईल म्हटलं रोज दिला रोज दिला. मोबाईलवर कोण पाठवत असते रोज डे? मागचा मोठा होता. माझा फोटो होता तो दिला हे रोज हॅपी रोज डे मला. अच्छा, पण तू दिलं का त्याला? हो सकाळी हो? मग दिलं नाही का? कल्पित हे बरोबर. दिलं सकाळी कधी? सकाळी भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? अंदरच राहिला. रोज ते आगे ना गेली. अबे देऊन राहिला, घेऊन घे, नंतर भेटत नाही भेटत. आत्याने माझ्या आता नाही पण सकाळपासून नाही दिलं ना. सगळ्यातच आणि मग आता आपण रोज डे संपायचा आहे. होता. किरण आपण आठवण दिली नाही का? बरं आता मी देतो. हा हा. आता मला पाहिजे. हा, तू दिलं का त्याला? हो, सकाळी हॅपी रोज डे. नाही माहितीये का, मी कारमध्ये असताना मला काव्याने विचारलं, रोज दिलं का म्हणे दुपारी, म्हणजे किरणला दिलं का सकाळपासून? मी म्हटलं हो, तिनं मला दिलं, मी तेच तिला दिलं. तर आमचा रोज डे झाला म्हटलं. मग मी समजलो की हा आलाय घरी, इकडं हा आलाय घरी, हा आलाय घरी म्हणजे गोष्टी चालणार की अरे तू युवराजने रोज दिलं का? मग तो म्हणन की अरे हो दिलं. मग अरे शशांकने दिलं का? तर हे काय म्हणून बा, काय म्हणशील? तू नाहीच दिलं मला, मी दिलं तुला. किती? तर मग मी म्हटलं यार, कार लावली खालीच थांबलो. मी म्हटलं नुप्या चाबी घेऊन खाली आहे. असं नाही म्हटलं की मला चाबी खाली दे म्हणून. Happy रोज. घे हॅपी रोज डे. आमचा ब्लॉग काढ रे चांगले ना. हॅपी रोज डे. ताटामध्ये काय आहे? खिचडी. थँक्यू. किस डेच्या दिवशी विसरू नको फक्त. आताच भेटला, ऍडव्हान्स मध्ये भेटला. तर माझा दिमाग पहा मित्रांनो, मी आधीच फुल घेऊन येणार होतो. मी तर मेराच म्हणणार होतो म्हणा. मी तर घेऊन म्हणणार होतो म्हणा. पण मग खाली थांबलो. मी म्हटलं वर जर गेलो आणि या दोघांचं जर डिस्कशन झालं असेल, किरणनं विचारलं असेल युवराजने तुला दिलं का? मग तो म्हणाल की हो दिलं. शशांकने दिलं का? नाही, मेलो. मग म्हटलं आणायला तर जायचं आहे, पण वर गेलो तर हा प्रॉब्लेम येईल. म्हणून मी खालूनच फोन केला युवराजला. म्हटलं वर आहे का तू? हो म्हणे. म्हटलं चाबी घेऊन तू पण खाली ये. आता चाबी घेऊन तू पण खाली करून ये, कारण की मी दुसरी पॉसिबिलिटीचा पण विचार केला होता की जर नुप्यानं नसन दिलं आणि मी चाबी घेऊन येईन, फुल घेऊन येईन आणि इले देईन, मग नुप्या फिटला. जागोजागी युवराज जागोजागी मेला डायरेक्ट. म्हटलं जिंदगीवर सुन त्याला. म्हणून मग मी डोकं लावलं, याच्याजवळ जर यानं जर फुल जरी आणलं असेल तरी माझ्यासोबत बिना करून फिरू शकते या गाडीवर. आणि नसन आणलं तर मी तर चाललं जाण आले. भाई तू बी घेऊन ये, कारण की सर्व्हिस दिलं फक्त. तर याची बघा मित्रांनो, तुम्ही जे म्हणता ना लोकांच्या घरात भांडणं लावतो, एवढाही वाईट नाही. मी सगळ्याचा विचार करतो. और बाय एवढं कडक फुल द्यायला नसते. तुझ्या फुल पकडल्या पकड्या पडल्या त्याच्या खाली. माय फुल मी निघाला. झाडाचं तोडून दिलं तुला घरच्या घरात. झाडाचं कमजोर आहे, जरा त्याला खत द्यायला. सकाळ मग कसं झालं तुझं हॅपी रोज डे? छान मस्त. तू नाही म्हटलं लेट झालं म्हणून तिच्यासारखं रात्री दिलं. नसते ना, दिलं. नाही त्याच्यावर मी एक्सप्लेनेशन तयार करून दिलं, मग वाया जाईल ना. हा म्हण. काय जबरदस्ती. बरं हे बोलली मग अशी दुपारी. लेट करून दिलं. हा हे दुपारी बोलली ना की दुपारी भेटलं नाही म्हणून. तर कसं असते, आज आहे सॅटरडे, सगळ्यात जास्त व्ह्यूज येणारा डे. तर आज माझ्या मागं दोन नाही 3 प्रमोशनल व्हिडिओ होते. 2 एडिट करायलाच भयंकर टाइम गेला. आणि मी आज मेन एक त्या प्रसाद जास्त बोलला होता, तो जरा महाराष्ट्र असे होते, तर त्याला रिप्लाय देण्यासाठी एक व्हिडिओ बनवला, तो पण टाकला. तर एका दिवसात जे मी काम हफ्त्याभरात करतो ते मी एका दिवसात केलेलं आहे आज, तर त्याच्यामुळे मला वेळ नाही भेटला. पण जसं माझे ऑफिस आवर्स संपले तर आता आमचा मी टाइम सुरू झालेला आहे. म्हणून आपल्या मी टाइम मध्ये सगळ्यात पहिल्या टाइमला तुला मी रोज दिला. हा एवढं मोठं कारण 10 पैकी 10 मार्क. संदर्भाचे स्पष्टीकरण. पण याचं काय रिझन होतं? तो बस नाही केलं. त्याला कपल डेट वरच करायचं. त्याला चेक करायचं होतं पहिले शशांक करते काय, तर तो करते. आम्ही पण खूप आज सकाळपासून फिरलो. यवतमाळ होतो आम्ही, एका दुःखद घटनेच्या जागी होतो आम्ही. म्हणून असं अशा वेळेस कुठे सेलिब्रेट करावं लागलं म्हणून भेटला म्हणून तुला.
मी सगळ्यापासून मोठा आवडतो. तू ना भावा विचार नाही करून ठेवला उत्तर का द्या तू पहिले प्रिपेअर हो. चला चला कुठे चालतं? भूर कुठे? लॉंग ड्राईव्ह. नंतर रोज मी अशीच येऊ? तुला भेटला ना रोज? अशी काय तू काय कोणत्याही कपड्यात सुंदरच दिसतो तू. चल ना. लाजत जा ना, आम्हाला क्लिप टाका लागते ना त्याच्यात, लाज ना थोडी. गुजरातवरून माझ्यासाठी काय आणलं तुला? ते हातात already- अच्छा दिले का पहिले ते दाखवा लागते तुला. हे आलेलं आहे, हे अनबॉक्स करणार आहे. आपण काय नेलं होतं? तो बॉक्स इम्पॉर्टंट नाही आहे, त्याच्या आतमधलं गिफ्ट. तो बॉक्स सेफ्टीसाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी पेनशोरून आणलं होतं. उघडा ना. मी गेस करू. नाही गेस नको करू, तुला सांगून आणलाय. काहीतरी नाही सांगितलं नाही वाटतं तुम्हाला, आहे ना? नाही सांगितलं. एक तुम्ही. काचेच आहे. अरे उघडा ना पटकन, ब्लॉग लंबा होते आमचा. फाडून टाक. एवढा एक तास नाही सोचणे का, फाट डाल. ओ तेरी. दारू प्यायला ग्लास. अरे एक नंबर. मिट्टी की खुशबू में अपन जब उसे खुशबू देंगे तो खुशबू और दूनी हो जाएगी. हे उसकी इसकी बोलत नको, जो क्लिअर बोलत जा, लोकांना दारू वाटते. दारू नाही बाबा. पाणी बोलतो मी. खरंच पाणी खूप छान लागतं त्याच्यातलं. आणि ते कपलवाले ग्लास आणले. हा. कसं तो? नाही यार, सोड. त्यात पाणी प्यायला छान वाटते. होतं. कारण की मला हे याचं लिप पण आर्ट आवडलं. म्हटलं मी हे कधीतरी करेल बा लाईफ मध्ये, एस्थेटिक आहे एकदम म्हणून मी हे माझ्यासाठी आणलं होतं. बढिया. आणि हे दुसरे मुद्दाम आणलं की तू कुठे ठेवशील बा, म्हणजे मला आठवण राहील. हे मी याला गेलो होतं आणि ह्याच्या घरामध्ये हे आहे, पण हे पण नंतर कधी करेल. बर. अजरक प्रिंटिंगचा ठसा म्हणतो. म्हणजे कपड्यावरचे प्रिंट मारते ते की मेहंदीवाला आहे? दोन्ही दोन्ही. कपडे नेमकं घातले केलं मी हे असं. ते ठसा मारायचा. हे ठसा लागला नाही तर हा असा असा बसतो मग ठसा अच्छा, तिकडनं लागला नाही तर. चांगलं आहे. गुजरातवरून आणलेलं आहे आमच्यासाठी गिफ्ट. पण हे किरणला आठवलं कधी की आम्ही पेंचवरून यांच्यासाठी काहीतरी आणलं होतं. बापरे. जेव्हा तुम्ही आम्हाला गिफ्ट दिला पेंचवरून येऊन नाही, माझं प्रत्येक वेळेस लक्षात राहतं की हे आल्यावर देईल किंवा हे दोनच आपण महिने तेव्हा देईल. 2 महिने झाले. लक्षच नव्हतं राहत. म्हणजे पियुष विशाखाला तेव्हा दिलं. जपानला जायचं आधी आपण कुठे चाललो होतो? आपण 1 डिसेंबरची गोष्ट आहे ती. आपण आपण क्रूजला चाललो. आम्ही क्रूजला चाललो होतो आणि जाता जाता गाडीत टाकून ते झोपीतून उठवून गिफ्ट देऊन मग आम्ही गेलो होतो. बाप मस्त वाटत आहे शांत एकदम. कलर एकदम फ्रेश आणि एकदम ते चमकत पण आहे. ते मागच्या वॉलला मॅच पण झाला ते. बापरे खरंच वाटत एकदम. मागच्या वॉलला मॅच झाला होता बघ. त्यांना दाखवा, आपण नंतर बोलू. खूपच खास वाटते. मस्त वाटते. मागच्या वॉलला मॅच झाला तो. माझं हे असं मधात इथं चांगलं दिसून ते. मधात नाही. हो मधातच छान मस्त दिसतं. वाटत. ही घड्याळ आपल्याला या दिशेने पाहिजे नाहीये, तिकडे जाणार आहे. नाही यावेळेस प्रमोशन नाही 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 यावेळेस हे असं नाही होऊ शकत, त्यावेळेस तसं नाही होऊ शकत. नाही इथे इथं असं तिथं तसंच. नाही 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 तुझे करावंच लागेल. मी जसं म्हणेन तसं. आता त्याचं काय ऐकायला कोणाचं याचं काय आदर्शचं व्हिडिओ कोण नाही अपलोड करत आहे. आदर्श नाही म्हटलं म्हणजे. बघून ऐकावं लागतं मग त्याचं. अरे त्याला विचारलं. मला त्याला नाही विचारायचं, तुम्हाला विचारायचं. त्याचं काय आम्ही पण नाही त्यांना म्हटलं ना, त्याला विचारशील ना तू. तुम्ही कोण ऐकून राहिले त्याचं? तुम्ही त्याला काय विचारेल? तुम्ही कोण ऐकून तर राहिले? मी कुणाचं ऐकतो सांग. तुम्ही स्वतःच ऐकता ना, मग कशाला त्याचं ऐकून राहिले सांगा पहिले. तर मी त्याचं ऐकून थोडं राहिलो, तो म्हणून राहिला का नको टाकू मंदिर व्हिडिओ. तुम्हाला कंट्रोल नाही होतात ना, टाका चुपचाप. कंट्रोल लिहिता म्हणजे का सू लागली गुतून देऊ पण तुम्ही त्याचं काही नाही ऐकता. काय. तो व्हिडिओ तुम्हाला टाकायचा, तुम्हाला माहिती आहे तो व्हायरल जाणार आहे, तुम्ही त्याचं काही नाही ऐकायला लागते. अरे पण तो तो व्हिडिओ काही म्हणेल. हो पण तो व्हिडिओ चांगला बनलाय. सगळं काही बेस्ट एकदम व्हिडिओ दाखवून देतो तुम्हाला मी. पाहून घ्या, मी एडिट केला हा व्हिडिओ. कारण काल रात्री आमच्या दोघांचे भांडणं झाले होते खूप भयंकर. काहीतरी बनवून देणार आहे आज. पहिले त्यांची फेवरेट डिश सकाळी दिलकर असता पेट से जातात, इसलिए मला काहीतरी बनवायला लागलं. कुठल्यापासून प्रपोज केलेलं, असं रोज दिलेलं, असं काहीतरी आवडते मुलींना. पण हे नेक्स्ट लेवल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भांडे पण धुवून ठेवलेलं आहे. मला काही तर हा व्हिडिओ तुला आवडला का? मला आवडत नाही. तुला हा व्हिडिओ आवडला कसा? मला आवडायचं काय आहे? हा व्हिडिओ आवडला नाही काय? हा तर आद्याला नाही आवडला. क्या बोला तूने? शिवी दिली शिवी. मला शिवी दिली. चालेल. मले काय शिवी पण तू दिली? माझ्याकडे पाहून बोलली ना. मला शिवी दिली मला. ये बात दिल्ली तक जाएगी. सांगा ना यार, काय कहून त्याचं ऐकायला लागतं. म्हणजे शिवी मला दिली असं नाही, म्हणत कोणालाच नाही दिली, मलाच दिली मी.
असं कसं काय माझ्याकडे पोहून तो ना एवढं ओठा आलेलं काहीतरी शिवी दिली हा? सांगा ना. कोणाला दिली कोणालाच नाही दिली मला नाही ओठा कसं काय आलेलं अद्याला नाही आवडला म्हणून. हा तर मग मग मला शिवी कोण दिली तुम्हाला नाही दिली मी. मग कोणा म्हटलं अरे बा तुला नाही दिली मी. तुम्हाला वरून तुलावर आली बरं पब्लिकच म्हणते काय सारखी नाही म्हणा म्हणते. पब्लिकचा ऐकशील मायने ऐकशील मग आता तुम्ही आद्याच म्हणजे पब्लिकचं ऐकून सुरू केलं तर तुझं करिअर खराब करून टाकशील मी करिअर कुठं खराब होणार. मग पब्लिकचं ऐकलं तू ना ऐकणं सुरू केलं तर मग पुढे ऐकशीलच ना तू आता एका गोष्ट ऐकली तर. असं थोडी आहे. ऐकलं तुझं पण पब्लिक प्रेम करते तेव्हाच आपण समोर जातो ना. आणि पब्लिक मायावर प्रेम करते ना तू काय ऐकू राहिली तुला थोडी तुझ्यावर करते करू शकते असं किती जण मला इकडे तुझ्यावर फक्त एखादा पोरका करू शकते मायावर एका पोरीने मायावर म्हातारे लहान मोठे सगळे सगळे प्रेम करते 2-3 जणांनी म्हटलं की ह्या पण असते म्हणे व्हिडिओ. तर 2-3 जणांनी म्हटलं ना मायावर 2-3 करोड लोक म्हणते आता पण पण मला ते नाही माहित Topic change त्याला नको करू. आवडला नाही तर तुम्ही काहून नाही टाकणार एवढं सांगा फक्त. तू त्याला विचार ना तो प्रश्न मला नाही विचारायचं आहे त्याला मी काहून म्हणजे तो विचारतो म्हणजे एवढी बी लायकी नाही आहे का ती तुला विचारतो का रे म्हणते मी त्याला पहिलेच विचारलं म्हणून त्याला नाही सांगितलं मग आता तुम्ही सांगा. सांगत नाही म्हणून नाही विचारत काय सांग काहून काय कहून काहून अरे त्या व्हिडिओ मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाली आहे नाही तू काय बरोबर व्हिडिओ कसा झाला काय बरोबर आहे. काहीतरी आहे त्यात. तू पाहिजे बरोबर पाय बरोबर आहे बरोबर नाही सर बरोबर आहे काय चुकीचं आहे त्याच्यात. तू पाहिजे ना बरोबर तू पाहिजे व्हिडिओ काय आहे त्याच्यात कपडे चेंज झाले तू पाहिजे सही मग तू पाहिजे सही एकदा आणखी पाय काय तुला तुझं का म्हणणं आहे मी मला आवडला मी केला एडिट काय करावं टाकायला पाहिजे. काय गाणं ठेवायचं. आल्या लिहिते परीक्षेत लिहिते. परीक्षेतली. तो व्हिडिओ सकाळी शूट केला ना तो व्हिडिओ टाकायला 2 दिवस लागते एडिट करून मग त्याचं म्हणणं आहे पहिले जरी टाकून दिली व्हायरल चालली गेली पब्लिक युट्यूबवर आली तर ब्लॉगला व्ह्यूज नाही येणार त्याचं म्हणणं आहे मला पहिले ब्लॉग एडिट करू द्या मी तो ब्लॉग युट्यूबवर टाकतो नंतर तुम्ही रील टाका म्हणजे त्याची पब्लिक युट्यूबवर येईल समजी काय तेवढं एवढे वाट पाहणार. तुला वाटते का मी कोणाच ऐकणार म्हणून पहिले तर त्याला वेळ लागते ब्लॉग बनवायला अजून त्याचे 2 ब्लॉग बाकी आहे क्रूजचे ते टाकीन मग तो एडिट करीन. पण याच्या मागून सत्य समजलं आपल्याला की मनात किती किती वाईट गोष्टी भरलेल्या माझ्याबद्दल गोष्टीत एक शिवी निघून दिली मी नाही दिली दिली दोघांनी म्हटलं. मला दोघांचे म्हणजे मला म्हटलं अरे बा जाऊ द्या बरं मग काय टाकू नको रे काय. टाकतो दिमाग खराब करून. ठीक आहे ना ठीक आहे काय हो ना यार तुम्ही माझंच ऐकत नाही. काय नाही ऐकत मी तर किती वेळा काही सजेशन देतो इकडे हा तुम्हाला नको शिकू तुम्हाला नको सांगू तुला माहित आहे का पण मग चेंजेस येते मग मी काय करा मग. काय नाही ऐकलं कधी पण काही पण शूट करताना काही असताना नाही ऐकत. मग सांगा इकडे मी आई जर किचन मध्ये उभी असली ना आपण जाऊन तिला सांगितलं अरे नाही अशी नको करू त्याच्यात मीठ टाक त्याच्यात हे टाक त्याच्यात ते टाक आई कनपटात मारते का नाही आता मी कनपटात तरी करू शकत नाही. मला माझी रेसिपी माहिती आहे मला माहिती बनवले चुपचाप बनवलं बोलू आणि मग मी जेव्हा म्हणतो की बा हा व्हिडिओ मग ते अजून चेंजेस सांगेन आणि मग चेंजेस आले तर मग हा तू म्हटलं म्हणून आले असं होते म्हणून मी म्हणत नाही. मी हेच असते की मला माहिती राहते की क्लायंट काय म्हणणार आहे नंतर काही माहित नसते तुला काही नसते माहित त्यावेळेस आणि सांगितलं ज्या क्लायंटला खोट काढायची आहे तो काही बी करून काढते तो काही करून ट्रायच्या वेळेस ज्याला सांगितलं नसते काढायची काय सांगितलं होतं तुला तू म्हणे ते करत बसीन म्हणे ते राहील म्हणे म्हटलं नाही तुम्ही दोघं राहा म्हटलं व्हिडिओमध्ये नाही म्हणे. ते बोललीच नाही तू मी बोलली होती तिचं याने बोलले तू नो आणि याच्यावर तुला टोकलं बी नाही मी टोकला माया पंचच्या मदत बोललं तर माझी जीवारी पंचच्या वेळेस नाही मेरे पंच के मी स्क्रिप्ट लिहिलेली आहे माझ्या स्क्रिप्ट मध्ये जर काढायला गेलं माझा दिमाग खराब होते बा. पंचच्या वेळेस नाही. हो झालाय Integration. भांडण करून राहिलं ना आम्ही हळू कसे भांडण करत असते